हाय हॅलो नमस्कार, कसे आहे तुम्ही? मस्त ना, मजेत ना? मी पण मस्तच आहे. तर सर्वप्रथम तुमचं स्वागत करते. चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका. तुम्ही तर म्हणत असाल ह्या बाईचा अवतार काय आहे आणि सांगत काय आहे? तर अवतार जरी कसाही असला तरी मी खूपच मस्त आहे, आनंदी आहे. आम्हाला काहीही टेन्शन नाही असं म्हणायचं नसतं. खरं तर प्रत्येकालाच प्रत्येकाचं कशा ना कशाचं तरी टेन्शन असतंच. पण म्हणायचं एक काम आहे की हाय हॅलो नमस्कार, आपण खुश आहोत आणि तुम्ही पण खुश राहा. तर मस्तपैकी आता दुपार झालेली आहे, सगळे जेवणं वगैरे झालेले आहेत आणि शहरात सारखं जसं किचनमध्ये जेवण केल्यावरती भांडे संग्रहून ठेवायची पद्धत असते, पण इथे तसं चालत नाही. इथे जेवल्याबरोबर भांडे घासावे लागतात, नाहीतर चार बाया नावं ठेवल्याशिवाय पुढे जाणार नाहीत. तिकडे कसं आपण एकटंच असतो, बोलणारं कोणी नसतं, टोकणारं कोणी नसतं की अरे जेवण केल्यावरती हे भांडे असेच कसं काय ठेवलेत असं बोलायला तिकडे कोणी नसतं. पण इकडे येता जाता घरी कोणी ना कोणीतरी येत असतं, त्याच्यामुळे घरामध्ये राडा ठेवून काही चालत नाही. त्याच्यामुळे मग जेवण केल्याबरोबर इथे भांडे वगैरे सगळं करून साफसफाई करून एकदम टिपटॉप ठेवावं लागतं. तसं शेतकऱ्याचं घर म्हटलं तर कधीच असं एकदम असं टिपटॉप राहणार नाही. त्याच्या घरामध्ये मातीची धूळ असणारच, धानाचा वास असणारच आणि शेणाचा वास असणारच. तर हे नॉर्मल आहे आणि इथे असंच राहावं लागतं. आणि जर असं काही नाही राहिलं तर एकावरनं चार गोष्टी अशा तयार होतात. मग आपण एक करतो आणि होतं दुसरं. त्याच्यामुळं आधीच आपण सगळं व्यवस्थित करायचं, कोणाला बोलायसाठी जागाच द्यायची नाही. म्हणून मस्तपैकी जेवण वगैरे झालं आणि मस्त भांडे वगैरे घासायला काढले मी. तर सासूबाई अजूनही रोवायलाच गेल्या होत्या, कारण की आमच्या गावाकडचे रोवणे. आणि हा माझा फर्स्ट दिवसाचा म्हणजे इथे मी जेव्हा माझ्या घरी आले हा तेव्हाचा व्हिडिओ आहे. आणि प्लीज एकंदरीत दुपारी 12-12:30 वाजता आम्ही घरी पोहोचलो. जेवणं वगैरे झाली, अंघोळ पाणी वगैरे झाली आणि नंतरनं मग हा मी परत दुसरा व्हिडिओ, याच्या अगोदरचा एक व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे जो फक्त प्रवासाचा आहे आणि हा आत्ता घरी पोचल्यावरचा हा व्हिडिओ आहे. तर हा व्हिडिओ आहे दुपारी 2-3च्या नंतरचा, मला तरी असं वाटतं, कारण एक्झॅक्ट टाईम आठवत नाही मला. तर हा व्हिडिओ आहे 2-3च्या दरम्यानचा, जेव्हा मग जेवणं वगैरे सगळे झाले तेव्हाचा हा व्हिडिओ आहे. तर सासूबाई गेल्या होत्या रोवायला. आता तुम्ही म्हणाल रोवायला म्हणजे काय? तर रोवायला म्हणजे भात लावायला. आमच्याकडे भात लावायच्या पद्धतीला रोवणं असं म्हणतात. तर रोवणे आत्ता नसतात, रोवणे पावसाळ्यामध्ये असतात. पण यावेळेस जी घोडादरीची नदी आहे तिला भरपूर पाणी असल्यामुळे यावेळेस डबल फसल आलेली आहे. त्याच्यामुळे यावेळेस डबल भात लावलेला आहे, म्हणजे रोवणी चालू आहेत. तर माझी सासूबाई रोवायला गेल्या होत्या. त्यांना आम्ही घरी आलेलोही माहीत नाही. मी फक्त एक फोन केला की आम्ही घरी पोहोचलोत आणि त्यांनी एक फोन केला की मी स्वयंपाक केलेला नाही आहे, घरी जाऊन तुला स्वयंपाक करायचा आहे, मी भात लावायला गेलेली आहे. तर मस्तपैकी मग सगळे कामं वगैरे आपण उरकून म्हटलं एकदम पॉश राहूया. सासूबाईंनी आल्याबरोबर असं म्हणजे प्रसन्न वाटलं पाहिजे की अरे मी घरी आले आणि सगळं काम झालेलं आहे, आता मला बसायला भेटणार. म्हणजे त्या बिचाऱ्यांनाही 4-5 दिवसाचं सुख हुश. बोलायचं काय कळत नाही आहे, कारण की खूप मोठा व्हिडिओ असल्यामुळे बोलायलाही काही सुचत नाही. तर आणि बोलायचं म्हटलं तरी आणि व्हिडिओ जेव्हा जेव्हा काढत असते तेव्हा कोण ना कोणीतरी येत असतं. लपून छपून व्हिडिओ काढल्यासारखं काढावं लागतं, कारण की गावाकडचं पद्धत म्हटलं तर सगळ्या बाया हसणार की काय चाललंय काय चाललंय म्हणून. हे आमचे साहेब मस्तपैकी टिपटॉप होऊन एकदम पटावर तयार होऊन पटावरती जाणार. आता तुम्ही म्हणाल पट म्हणजे काय? तर पट म्हणजे बैलगाड्याच्या शर्यती असतात आणि आमच्या घरी सगळ्यांना बैलगाड्याचा खूपच 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 नाद आहे. तर हे घरी येऊन बघा ना, रात्रभराचा प्रवास करूनसुद्धा न थकता पूर्ण आपलं सगळं आवरून. आणि आता माझे जे सासरे आहेत त्यांचं थोडं पायांना फ्रॅक्चर पडलं असल्या कारणामुळे त्यांना काही असं बैलांचं वगैरे करता येत नव्हतं. तर ते म्हटले मी जाऊन करून येतो. आणि मग त्यांनी बैलांना, गाईला, वासराला पाणी वगैरे पाजलं आणि हे पटावरती जायसाठी तयार झाले. म्हटलं चला मी पण येते, आपल्या गाईंचा, बैलांचा व्हिडिओ काढते. म्हणून मग त्यांच्या मागे मागे मी आले आणि त्यांना माहीतच नव्हतं मी व्हिडिओ रेकॉर्ड करते म्हणून. तर या कोट्यामध्ये भरपूर गाई होत्या, ज्या बैल होते,
आणि शेळ्या, कोंबड्या, बदक असं सगळं होतं. पण आता कसं वय होत चाललं असल्यामुळे सासूबाईंना तेवढं काही करायला जमत नाही, म्हणून बैल जोड्या ज्या होत्या त्या शेतकऱ्याला माझ्या सासऱ्यांनी विकल्या आणि एक मोजकेच म्हणजे एक कोठ्याला शान म्हणून एक गाय, एक बैल आणि एक वासरू असं आता ह्या कोठ्यात आहे. कोंबड्या वगैरे सगळ्या विकल्या आणि आता फक्त शान म्हणून म्हणजे एक हाऊस म्हणून की नाही आपल्या कोठ्यामध्ये एकतरी बैल, एकतरी गाय, एकतरी वासरू असावं म्हणून आता हे थोडंफार ठेवलं. म्हणजे त्यांच्याच्याने खरंच आता करणं होत नाही, कारण की रानात जायचं, रानातनं घरी यायचं, घरी आल्यावरती ह्यांचं सगळं करायचं असं त्यांना जमत नाही. त्याच्यामुळे मग फक्त तेवढ्यापुरता एक आनंद म्हणून कोठ्यामध्ये एवढं सगळं ठेवलं आहे. तर आता हे आमचं पूर्ण एक कोठा आहे. अरे म्याव, इथे मांजर आहे खूप छोटी. तर मुद्दामूळ आम्ही कोठा हा ठेवला आणि हे बैल पण ठेवलेले आहेत. जाग्याचा काही असा प्रॉब्लेम नाही. गाव म्हटलं तर जाग्याचा काहीच प्रॉब्लेम नसतो. आपल्याला भरपूर आधीपासून असं असतं की आणि कोणी रस्त्यावरही जरी गाय बैल बांधलं तरी कोणी काही बोलणारं नसतं, कारण हे सगळे साफसफाई करणारे आपलेच लोक असतात, आपणच असतो. त्याच्यामुळे मग काही वाटत नाही. तर चला व्हिडिओ आता इथेच थांबूया. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.